नागपूरच्या कळमना भागात सोमवारी मध्यरात्री 1च्या सुमारास एका टिंबर मार्केटला आग लागली। यात जीवहानी झाली नसली तरीही मोठं आर्थिक नुकसान झालंय। तर अग्निशमन दलाच्या जवानांना 12 तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। कळमना, लकडगंज, वाठोडा, सिव्हिल लाईन, सुगतनगर आणि सक्करदरा येथील अग्निशमन केंद्रातील एकूण 6 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या। या पथकांनी आग विझवण्याचं काम सुरू केलं। मोठ्या प्रमाणात सुक्या लाकडाची सामग्री असल्यानं काही मिनिटातच आगीनं रौद्र रूप धारण केलं। आगीच्या उंच ज्वाळा आणि दाट धुराचे लोळ अनेक किलोमीटर अंतरावरून दिसत होते। यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली। तर आग आसपासच्या भागात पसरण्यापासून रोखणं हे अग्निशमन दलासमोर मोठं आव्हान होतं। सततच्या प्रयत्नांनी 12 तासात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र आगीमुळे टिंबर मार्टमध्ये साठवलेला लाखो रुपयांचा माल जळून राख झालाय। तर आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे। दरम्यान उन्हाळ्याच्या हंगामात शहरात आगीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं दिसतंय। यामुळे टिंबर मार्ट आणि आरा मशीनमध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत। तर ही घटना प्रशासन आणि संबंधित विभागांसाठी एक इशारा ठरते। तर भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे। ये 6 जगह की गाड़ियां यहाँ पर आई और आग पर काबू पाने की कोशिश की। यहाँ पर किसी की जनहानि हुई नहीं है और अभी हालत ऐसी है कि अभी अंगार नियंत्रण में है। अभी काबू में पा गया है अंगार। अभी खाली कूलिंग ठंडा करने का काम चालू है। बताया नहीं अभी फिलहाल कितना है, पर लाखों का नुकसान हुआ है। अभी रिपोर्ट लेने के बाद पता चलेगा कि नुकसान कितने का हुआ है करके।